हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज संध्याकाळी नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनामध्ये मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सजलं। मोदींचा शपथविधी आधी राजघाट आणि वाजपेयींच्या समाधी स्थळावर जाणार, तर सकाळी 7:30 वाजता वॉर मेमोरियलला सुद्धा भेट देणार। एनडीए सरकार जास्त दिवस चालणार नाही, ममता बॅनर्जींचं मोठं विधान। सीए, एनआरसी, एनडीए सरकारला रद्द करावा लागेल, ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं शरद पवारांना निमंत्रण, मात्र शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, सूत्रांची माहिती। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपकडून रक्षा खडसे, नारायण राणे, नितीन गडकरी, पियुष गोयल यांची नावं चर्चेत, सूत्रांची माहिती। शिवसेनेमध्ये मंत्रिपद कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज दुपारी 2 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीमध्ये शरद पवार सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार, तर दुपारी 3 वाजता पवारांची पत्रकार परिषद। ठाकरेंनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या आधारावर आघाडी घेतली, लोकांनी ठाकरेंना कोकण आणि ठाण्यातून हद्दपार केलं, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। महायुतीमध्ये काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला, मित्रपक्षांना नेत्यांना समन्वय ठेवण्यास सांगणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष फोडाफोडीचा अजेंडा चालला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण। जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। जरांगे सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना आमचा विरोध नाही, आम्हाला राजकारणामध्ये यायचं नाही, फक्त आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी। सामाजिक सलोखा जपायची जबाबदारी प्रत्येक जिल्हावासियांची। निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतात, सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नका, मंत्री धनंजय मुंडेंचं बीडमधल्या जनतेला आवाहन। महाडमध्ये जोरदार पावसामुळे दरड कोसळली, मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा। पुण्यामध्ये मुसळधार पावसाच्या हजेरी, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पावसाचं आगमन, मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर परिसरात सकाळीच पावसाची हजेरी, पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा। राज्यात पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिवमध्ये पुढील 48 तासामध्ये पावसाचा अलर्ट। नीट निकालाची सीबीआय चौकशी करा, विद्यार्थ्यांसह कनिष्ठ डॉक्टर नेटवर्कची एनटीएकडे मागणी। नीट परीक्षेच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड झाल्याप्रकरणी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी। आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार, भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगणार, दोन्ही संघ सज्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।